नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप सुंदर आहे. कारण आजच्या भागामध्ये इकडे पार्थच्या मनामधलं आणि इकडे नंदिनीच्या मनामधलं जे काही गिल्ट असतं या दोघांच्या बद्दल, ते दूर होताना यांनी दाखवलेलं आहे. इकडे काव्या सर्व काही म्हणजे पार्थ काव्याला सर्व काही विचारतो आणि काव्या पण त्याला सर्व काही जीवाबद्दल तिच्या मनामध्ये काय आहे ते सगळं सांगून टाकते. आणि इकडे तर नंदिनी दारूच्या नशेमध्ये का होईना सर्व काही जीवासमोर कबूल करते, की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावरती. आणि या दोघांच्या मधले सगळे काही गैरसमज आता दूर झालेले आहेत. म्हणजे पार्थ तर 100% मूव्ह ऑन झालेला आहे. पण नंदिनी तर मित्रांनो अखेर म्हणजे तिने दारूच्या नशेमध्ये हे सगळं काही कबूल केलेलं असतं. पण बघूयात आता ती काय करते ते. आणि त्यांनी इथे असं दाखवलेलं सुद्धा आहे, की दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा हा एकटाच घरी आलेला असतो. पण अजून हे काही सत्य उलगडलेलं नाहीये, की जीवा हे नाटक करत असतो का नंदिनी खरोखरच त्याच्याबरोबर घरी आलेली नसते. आणि ते आपल्याला मित्रांनो उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत मित्रांनो आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. काव्या आता पार्थला म्हणते, "विचारा, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते विचारा देशमुख." तर पार्थ आता थोडासा अडखळू लागतो आणि म्हणतो, "ते ते तुमच्या हातामध्ये बोका नाहीये आज." तर काव्या म्हणते, "अहो, ते तर तुम्हाला चिडवण्यासाठी होतं. तुमच्या ॲक्शनला रिएक्शन द्यावी म्हणून. आणि आता तुम्ही स्वतःहूनच माझ्यासोबत बोलायला आलाय म्हटल्यानंतर असं ती बोलत-बोलत पुढे चालत असते. तर तेव्हा पार्थ तिथेच थांबतो आणि तिच्याकडेच बघत असतो. तर काव्या आता मागे वळून त्याच्याकडे बघते आणि म्हणते, "काय झालं पार्थ? बोला ना." तर पार्थ म्हणतो, "मी आधीच विचारले तुम्हाला आणि आता तुम्हीच बोला." तर काव्या आता म्हणते, "खूप प्रेम होतं माझं जीवावरती. म्हणजे मला तरी असं वाटायचं." तर पार्थ आता तिने असं म्हटल्यानंतर धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो आणि तिला विचारतो, "वाटायचं म्हणजे काय? नव्हतं का प्रेम? आणि मला खुश करण्यासाठी खोटं तर बोलत नाहीयेत ना तुम्ही?" तर काव्या म्हणते, "अहो पार्थ, मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, की माझे खोटे बोलण्याचे दिवस आता संपलेले आहेत आणि आता मी जे काही बोलते ना, ते अगदी खरं-खरंच बोलते. कुठलाही व्हाईट वॉश न देता. खरं सांगायचं जर झालं ना, तर लग्न झाल्यापासून, या घरात आल्यापासून मी खूप खोटं बोललेली आहे. सगळ्यांशी, अगदी घरातल्यांशी सुद्धा आणि तुमच्याशी सुद्धा. पण आता जे काही सांगते ते अगदी खरं-खरं सांगतेय. लग्न करून आल्यापासून या घरामध्ये ना, मी जीवाच्या मागे अगदी वेड्यासारखी फिरायचे आणि ते सगळे क्षण आता तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. जिन्यावर, टेरेसवर, डायनिंगवर सगळीकडे. तो जिथे भेटेल ना तिथे गाठून मी त्याला धमक्या द्यायचे. चल आपण सगळ्यांना सांगूयात आपल्याबद्दल. तू जर नाही सांगितलंस ना तर मी सांगेन. कित्येक वेळेला गाडीच्या शेजारी बसून ना मी त्याला जीवाच्या आकांताने सांगायचा प्रयत्न केला, की मी पार्थसोबत झालेलं लग्न ॲक्सेप्ट नाही करू शकत. कारण तू माझ्या नसा-नसात वाहतोस. वटपौर्णिमेला मी तुमच्यासोबत वडाच्या झाडाला फेऱ्या घेतल्या, पण घरी आल्यानंतर त्याची जळलेली छाती आणि तो, हीच काळजी करत बसलेले होते मी. कित्येक वेळेला ना मूव्ह ऑन झाल्याबद्दल मी त्याला टोमणे सुद्धा मारलेले आहेत पार्थ. हातामधली अंगठी जरी काढलीस ना, तरी सुद्धा त्याचे वळण आणि वळ तसेच राहतात. हे सुद्धा मी त्याला बोललेले आहे. आणि आता ना ते जर आठवलं ना, तर स्वतःची लाज सुद्धा वाटते मला. किती टॉक्सिक झाली होती मी त्या काळी. कंप्लीट बीटी असं ती म्हणते. तर तेव्हा आता पार्थ परत तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, "बीटी म्हणजे काय?" तर काव्या म्हणते, "बीटी म्हणजे बॅड ट्रिप." सतत ना मानगुटीवरती बसलेली असायची मी त्याच्या. माझ्या धमक्यांनी बांधून ठेवलेलं होतं आमच्या प्रेमाला. पण मग मला कळालं, की आपल्याला जर पक्षी आवडत असतील ना, तर त्यांच्यासाठी पिंजरे आणायचे नसतात, झाडं लावायची असतात. तर पार्थ म्हणतो, "अच्छा, आणि कधी झाला हा साक्षात्कार?" तर काव्या म्हणते, "जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हा." माझा ग्रीन फ्लॅग. आणि पार्थला ते पटत नसतं, तर काव्या म्हणते, "अहो खरंच पार्थ." म्हणजे बघा ना, एका बाजूला मी जीवाला अडकवायचा प्रयत्न करत होते. त्याचं प्रेम, आमचं नातं परत मिळवायचा प्रयत्न करत होते. पण दुसऱ्या बाजूला मी आपल्या लग्नात अडकलेले होते. पण तुम्ही मला सगळ्यामधून अलगद सोडवत होता. एका बाजूला मी ओरडत होते, फडफडत होते आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माझ्या पायात गुंतलेला नात्याचा एक-एक धागा हळुवारपणे बाजूला करत होतात. मी जीवावरती ना प्रेम असल्याचा क्लेम करत होते. पण मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेलेले होते पार्थ. हे असं बळजबरी धरून ठेवलेलं प्रेम नसतं ना. तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून नाही ठेवलत पार्थ. उलट तुम्ही माझ्यासाठी ना नात्याची एक-एक खिडकी उघडत गेलात. कधी सुद्धा माझा कोंडवारा नाही होऊ दिला. आणि हे जेव्हा मला जाणवलं ना, तेव्हा मी अलगद जीवाचा हात सोडायला सुद्धा लागले. आणि गेस व्हॉट? तो चटकन सुटला सुद्धा. कारण जीवा त्याआधीच माझा हात सोडून नंदिनी ताईकडे निघून गेलेला होता.
आणि असं ती सर्व काही सांगून आता मित्रांनो परत पुढे-पुढे चालू लागते. तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्यासोबत चालू लागतो आणि तिला म्हणतो, "मला अजून एक तुम्हाला विचारायचं होतं." तर काव्य म्हणते, "विचारा ना पार्थ, आजची रात्र आपली आहे. तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते विचारा आणि याच तर दिवसाची वाट बघत होते मी. जे मनात आहे ना ते विचारा." आणि आता असं काव्याने सांगितल्यानंतर पार्थ आता थोडासा विचार करू लागतो आणि मित्रांनो असं काव्याच्या जे काही बोलण्यामुळे सगळं काही ती सांगत असते त्यामुळे पार्थच्या मनामधला जो काही त्रास असतो, जो काही त्याच्या मनात गिल्ट आलेला असतो, तो सगळा काही हळू निघून चाललेला आहे. तर इकडे आता नंदिनी जीवाला रिक्षाच्या बाहेर ढकलते आणि तेव्हा ती सुद्धा उतरत असते, तर ती पडत असते. तर जीवा तिला सावरतो आणि "अगं ए" असं तो म्हणत असतो आणि त्याचा आवाज वाढल्यामुळे थोडासा आजूबाजूला बघतो आणि तिला म्हणतो, "अगं कोणीतरी बघेल." "अगं तू मलाच काय थांबवतीयेस?" आणि तेव्हा आता नंदिनी हळूच रिक्षाच्या आतमधला तो मार्कर घेते. तर जीवा तिला म्हणतो, "अगं काय हे काय घेतलंस? मार्कर कशासाठी घेतलायस तू?" आणि त्यानंतर ती मार्कर घेऊन रिक्षाच्या काचेवरती बदाम काढू लागते आणि तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, "अगं तू हे काय काढतेस?" तर तेव्हा नंदिनी खूप खुश असते आणि आरशावर त्या काचेवरती हार्ट कोरत असते आणि तिने हार्ट काढल्यानंतर त्याच्यावरती जीवा असं लिहिते आणि खाली नंदिनी असं लिहिते आणि परत हसू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "ए मार्कर दे." तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणून ती फुल्ल नशेत असते मित्रांनो. तर जीवा तिला विचारतो, "आता काय झालं?" तर नंदिनी म्हणते, "अजून एक गोष्ट राहिलेली आहे." तर जीवा विचारतो, "आता काय राहिलंय?" तर तेव्हा नंदिनी आपल्या हातावरती काहीतरी लिहीत असते. तर जीवा बघत असताना तिला नंदिनी त्याला म्हणते, "शुक, शुक, शुक, बघायचं नाही." तर तेव्हा नंदिनी हातावरती मोठ्याने बोलत "जीवांदिनी" असं लिहिते आणि जीवा तर खूप हसत असतो तिच्याकडे बघून. तर तेव्हा नंदिनी त्या हातावरचं जीवांदिनी जीवाला दाखवते आणि "छान आहे ना?" असं विचारते. तर तेव्हा जीवा तिचा हात पकडतो आणि "चला या इथे सावकाश, सावकाश" असं म्हणून तिला इकडे त्या त्याने जे काही सगळं गादी वगैरे तिथे लावलेली असते, तिथे तो घेऊन जात असतो आणि घेऊन जात असताना त्याचा तोल पडतो आणि ते दोघे सुद्धा त्याच्यावरती गादीवरती पडतात आणि पडल्यानंतर नंदिनी तर त्याच्याकडे बघून हसतच असते मोठमोठ्याने आणि जीवा एकसारखा तिच्या नजरेमध्ये बघत असतो आणि तिला म्हणतो, "चकाचक बाई, तुमचं विमान तर हवेत चाललंय." तर नंदिनी तिला म्हणते, "तुम्हाला पाहिलं ना, की माझं रोज असं विमान हवेतच जातं." आणि पुढे म्हणजे तुम्हाला सांगू का जेव्हा 16 डिसेंबरपासून मी रोज ठरवते, की स्वतःला आवरायचं. पण इट्स ना इम्पॉसिबल असं ती बोलते आणि हसू लागते. तर जेव्हा म्हणतो, "अशक्य आहेस तू नंदिनी." तर नंदिनी पुढे त्याला म्हणते, "तुमची आठवण ना समुद्राच्या लाटेसारखी आहे. वाळूतील अक्षरं पुसली जातात ना, तसा माझा निश्चय पुसला जातो." तर जेव्हा तिला म्हणतो, "जर हे खरं असेल चकाचक बाई, तर माझं इथं येणं सार्थकी लागलं." असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी तर मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते, "कसं आलात ना तुम्ही?" रिक्षाशी गर, 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 गर फिरवत आणि तेव्हा जेव्हा तिच्या कानावरती हात घेत असतो आणि नंदिनी एकदमच जोराने उठून बसते आणि म्हणते, "काय म्हणाला होतात तुम्ही तेव्हा? की नंदिनी ये ना." असं ती डान्स वगैरे करून दाखवत असते. तर जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, "अगं हळू, हळू बोल ना, हळू बोल. अगं तुझे बाबा तुला बघतील वगैरे." तर नंदिनी म्हणते, "म्हणजे तय्यब आली ना?" असं म्हणून ती परत मोठमोठ्याने हसत असते. तर जीवाता थोडंसं बाजूला बघतो आणि घाबरतो आणि म्हणतो, "अगं हे तुझ्या बाबांच्या बेडरूमची लाईट ऑन झालेली आहे." तर नंदिनी आता त्याला म्हणते, "अहो तय्यब अली उठलेत का? चला, चला इथे थांबायला नको प्रॉब्लेम होईल." असं म्हणून त्याला उठवू लागते. तर तेव्हा हे दोघे सुद्धा उठतात आणि नंदिनी जीवाला म्हणते, "अहो तिकडे कुठे चाललाय तुम्ही?" असं म्हणून आता जीवा तिला घेतो आणि रिक्षाच्या मागे जाऊन लपतो. आणि आता जीवा हळूच वाकून बघत असतो, तर तेव्हा नंदिनी सुद्धा लगेच येते वाकून बघते. आणि या दोघांची मस्त अशी कॉमेडी, रोमॅन्टिक कॉमेडी इकडे चालू असते आणि इकडे आता काव्या परत पार्थला म्हणते, "अहो विचारा ना, जे तुमच्या मनात आहे ते विचारून मोकळे व्हा." तर पार्थ म्हणतो, "ते मी तुम्हाला उगीच तुम्ही अभ्यास करत होतात आणि उगाचच डिस्टर्ब केलं." असं म्हणून तो चाललेला असतो, तर काव्या चक्क पार्थचा हातच पकडते आणि त्याला थांबवते आणि त्याचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेऊन म्हणते, "पार्थ ही सुद्धा माझी परीक्षाच आहे आणि या सुद्धा परीक्षेमध्ये पास व्हायचंय मला. तुमच्या क्वेश्चन पेपरमधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी. बोला जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते बोलून मोकळे व्हा." तर पार्थ आता त्याच्या मनामधला तो प्रश्न विचारतो, जो त्याला खूप सतावत असतो आणि तो म्हणतो, "तुम्हाला जीवाबद्दल आता काही वाटत नाही?" तर काव्या त्याला म्हणते, "वाटतं ना, खूप वाटतं." असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ हळूच आपला हात तिच्या हातामधून सोडवून घेतो
तर आता इकडे जीवा नंदिनीला हळू सांगत असतो, "हे बघ नंदिनी कोणीतरी उठलंय, चल मी तुला घरामध्ये सोडून येतो." तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, "अहो पण मी दारू प्यायले." "नाही, नाही मी अशी ना जाऊच शकत नाही." आणि बाबांनी जर मला असंच पाहिलं तर शॉक बसेल त्यांना, असं ती हसत-हसत बोलत असते. तर जीवा आता तिला म्हणतो, "मग एकच ऑप्शन आहे. आजची रात्र तू इथेच थांब. इथंच जर थांबलीस तर पेटलेली शेकोटी, थंड हवा, मऊ गादी आणि उबदार गप्पा मिळतील. काय म्हणतेस?" तर नंदिनी म्हणते, "हो, धिस इज इंटरेस्टिंग." आणि म्हणते, "चलो, जीवांदिनी इज ऑन." असं म्हणून ती शिट्टी वाजवायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा जीवा तिला ओरडतो. म्हणतो, "अगं, अगं, काय करतेस? थांब, थांब." असं म्हणून तो परत आणि बाजूला डोकावून बघतो. तर तेव्हा त्या रूमची लाईट बंद होते. आणि आता जीवा नंदिनी म्हणतो, "अगं, हे काय करतेस तू? हळू ना जरा." तर नंदिनी आता जीवाला म्हणते परत, "जीवा, ऐका ना जरा. मी ना दारू प्यायले आणि दारू प्यायल्यानंतर माणूस खरं बोलतो. हो ना?" असं विचारल्यानंतर जीवासुद्धा हो असं म्हणतो. तर आता नंदिनी त्याला सांगू लागते. म्हणते, "एक सांगू का? त्या दिवशी तुम्ही रिक्षा घेऊन आलात आणि मला दाखवत होतात, त्यावेळी ना इतकं अप्रूप वाटलं होतं मला, खूप, खूप." आणि पुढे त्याला विचारते, "नातं टिकवायला नात्यात काय हवं?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "नातं टिकवायला ना नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर, म्युच्युअल एफर्ट्स, संवाद, फिजिकल अट्रॅक्शन आणि आणि असं तो म्हणत असताना नंदिनी म्हणते, "अप्रूप, अप्रूप, अप्रूप हवं असतं. एकमेकांच्या बद्दल अप्रूप वाटणं आणि वाटत राहणं हवं असतं. नाहीतर नातं शिळं होतं हो." आणि थोडं थांबून म्हणते, "एक मिनिट, अप्रूप म्हणजे काय हे कळतं ना तुम्हाला?" तर जेव्हा म्हणतो, नाही माहिती काय आहे?" तर नंदिनी म्हणते, "वाटलंच मला. काय माहिती का, वर्षभर थांबून मे महिन्यात जेव्हा आपल्या हातामध्ये हापूस आंबा आपल्या हातामध्ये येतो, तेव्हा त्याचा जो काही आनंद होतो ना, ते असतं अप्रूप. आता कळलं का?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, आत्ता कळलं." तर नंदिनी पुढे म्हणते, "मला कायम अप्रूप वाटत राहिलं हो, की तुमच्यासारखा कविता करणारा मुलगा माझ्यासारख्या फिल्मी मुलीला मिळाला आणि हे काय सॉलिड आहे." आणि असं वाटायचं, की लोक माझ्यावरती हसत असतील. तर जीवा म्हणतो, "नाही, लोकं तुला का हसतील?" तर नंदिनी म्हणते, "अरे, का नाही हसणार? मी अशी साडी नेसणारी, गजरा मारणारी, अशी टिपिकल काकूबाईसारखी मुलगी आहे. तुमच्यासारखा एवढा स्मार्ट नवरा मिळाल्यानंतर का नाही हसणार हो?" हसतच असतील ना. आणि मला तर असं वाटायचं, की मी अशी काकूबाईसारखी दिसते म्हटल्यानंतर तुम्ही एक दिवस मला सोडूनच जाल. म्हणून तर मी साडीवरून कुर्तीवरती शिफ्ट झाले ना. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं चकाचक बाई, बरी आहेस ना तू? अगं तुला साडीत बघितल्यानंतर विकेट पडती माझी." तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, "साडी नेसले तर ना." आणि खरं सांगू का? असं म्हणून ती त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि म्हणते, "तुम्हाला बघितल्यानंतर रोज माझी विकेट पडते." तर जेव्हा तिला "खरंच का?" असं विचारतो आणि तो तर जाम खुश झालेला असतो. कारण चुकून का होईना नंदिनीच्या पोटामध्ये जी दारू गेलेली असते, त्या दारूने तर खूप असं मज्जा केलेली असते आणि त्याच्यामुळेच आता नंदिनीच्या आतमधलं सगळं काही सत्य असतं ते आता जीवासमोर येतं आणि त्यामुळे तो खूप खुश झालेला असतो. तर इकडे आता काव्या पुढे कंटिन्यू करते. म्हणते, "खूप वाटतं जीवाबद्दल मला." तर पार्थ आता थोडंसं हळू आवाजात विचारतो, की "काय वाटतं?" तर काव्या पुढे सांगते, "मला जिवाबद्दल हे वाटतं, की त्याने स्वतःला खूप ग्रो केलेलं आहे आता. मला जिवाबद्दल हे वाटतं, की त्याची गाडी छान रुळावरती आलेली आहे आता. प्रेमाची सुद्धा आणि आयुष्याची सुद्धा. आणि हे सगळं काही नंदिनी ताईच्या प्रेमात पडल्यापासून झालेलं आहे. म्हणजे जे माझ्या बाबतीत झालं, तेच त्याच्याही बाबतीत झालं." तर पार्थ विचारतो, "काय झालंय तुमचं?" तर काव्या म्हणते, "हे बघा पार्थ, आपण जेव्हा कपडे देतो, तेव्हा काही कपड्यांचा रंग उतरतो. त्यामुळे तेव्हा आपण काय म्हणतो, की रंग कच्चा आहे. पण तेव्हा जेव्हा तो रंग दुसऱ्या कुठल्यातरी कपड्याला लागतो, तेव्हा तो इतका पक्का लागतो, की तो कितीही घासला तरी तो उतरत नाही. जणू काही त्या रंगाला त्याचा कपडा मिळालेला आहे. अगदी तसंच जेव्हा ताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगामध्ये रंगून गेलेलो आहे." असं ती आता त्याचा हात आपल्या हातामध्ये घेऊनच बोलते आणि पुढे म्हणते, "आता परिस्थितीने कितीही धुतलं, तरी सुद्धा हा रंग उतरणार नाही." आणि असं ती बोलत असताना आता मात्र पार्थ काव्याच्या डोळ्यात एकसारखा बघू लागतो आणि काव्यासुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेली असते. तर इकडे आता जीवा आणि नंदिनी दोघे सुद्धा छान अशी शेकोटी घेत बसलेले असतात आणि नंदिनी तर जीवाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी झोपी जात असते आणि आता जीवा तिला विचारतो, "आता कसं वाटतंय?" तर नंदिनी म्हणते, "खूप शांत, शांत वाटते." आणि म्हणते, "म्हणजे ना शांत आणि फिल्मी पण वाटते." आणि म्हणते, "तुम्हाला सांगू का जीवा, मी खरं तर ना प्रॉपर खूप रोमॅन्टिक आणि फिल्मी मुलगी आहे. म्हणजे जेव्हा माझ्या क्रेप बँडेजचा धागा तुमच्या गळ्यात अडकला होता ना, सुपर खुश झाले होते मी." असं ती छान हसत सांगत असते. तर जीवा सुद्धा छान हसतो
छान वाटतं मला. माझा नवरा कविता करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्यावरती करतो. खूप, खूप प्रेम करतो माझा नवरा माझ्यावरती. म्हणजे माझ्यासाठी तिळगुळ करतो. मी पडायला लागले की मला झेलायला एका पायावरती उभा असतो. माझ्या तय्यब अली बाबांना मनवतो असं ती सांगत असताना प्रत्येक वेळी हसत असते. आणि पुढे म्हणते माझ्यासाठी 21 दिवस रिक्षात राहतो. जीवाचे हाल करून घेतो. आणि थोडंसं बाजूला येऊन म्हणते, "कधी-कधी मला वाटतं मी खरंच तुम्हाला डिझर्व्ह करते?" तर जीवा तिला म्हणतो, "अगं काय बोलतेस तू हे? उलट हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. मी खरंच तुला डिझर्व्ह करतो का? जीवाचे हाल करून मी रिक्षात राहतोय. पण तू सुद्धा तर अवघडून सोफ्यावर झोपतेस ना?" असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, "एक एक मिनिट. हे तुम्हाला सगळं माझ्या आईने तर सांगितलं नाही ना?" तर जीवा म्हणतो, "हो, तुमच्या आई माझ्या खबरी झाल्या होत्या. म्हणून तर या माझ्या जबरी बायकोला मनवणं थोडंसं सोयीचं होतं माझ्यासाठी." असं म्हटल्यानंतर नंदिनी हसूच लागते आणि परत त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, "हो ना, आता बास. आता सगळं काही हे थांबवूया. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. मी ना तुम्हाला असं त्रासात नाही बघू शकत जीवा." तर जीवा म्हणतो, "हो ना, मग चल ना नंदिनी, उद्या 21 दिवस पूर्ण होणार आहेत. आपण आपल्या घरी जाऊयात. आपलं घर, आपलं बेडरूम आपली वाट बघतोय अगं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो ना, मग चालेल." असं ती एकदम खुश होऊन बोलत असते आणि म्हणते, "खरं सांगू का, आता मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. खूप चिडलो, खूप भांडलो. आता मला फक्त प्रेम करायचंय तुमच्यासोबत." असं ती सर्व काही बोलत असते आणि जीवा तर तेव्हा खूप खुश होत असतो. आणि इकडे आता काव्याने पारचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि इतक्यातच फोनची रिंग वाजू लागते. तर तेव्हा पार्थ बाजूला बघतो आणि काव्याला म्हणतो, "तुमचा फोन वाजतोय, घेता का तुम्ही?" तर काव्या म्हणते, "नाही नको." म्हणजे तिने पारचा हात सोडलेलाच नसतो आणि ती म्हणते, "नाही नको." अशा वेळी ना तुमची खारुताईच फोन करत असते मला. मी बोलीन नंतर तिच्याशी. आज ना तुम्ही व्यक्त व्हा पार्थ. तर पार्थ तिला म्हणतो, "झालंय माझं बोलून. उगाचच मी तुम्हाला अभ्यासामध्ये डिस्टर्ब केलं. चालू द्या तुमचं." आणि येतो मी असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा काव्या एकटीच बडबडू लागते. म्हणते, "नाही पार्थ, आज खूप बरं वाटलंय मला तुमच्याशी बोलून आणि मला खात्री आहे तुम्हालाही खूप बरं वाटलं असणार आहे माझी उत्तरं ऐकून." आणि ती म्हणते, "आय विश जीवा आणि नंदिनी ताईमधलं कन्फ्युजन सुद्धा असंच दूर होऊ." आणि मित्रांनो ही सर्व काही असं बोलत असते. तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे जीवा आणि नंदिनी छान असा रोमॅन्टिक कपल डान्स करत असतात आणि तेव्हा नंदिनी डान्स करत करत असताना पडत असते. जीवा तिला सावरत असतो आणि त्यानंतर दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेत पूर्ण हरवून जातात आणि हे दोघे सुद्धा एकमेकांच्या एकदम जवळ येऊ लागतात. तर इतक्यातच आता इकडे पार्थ आता एकदमच म्हणतो, "जीवा आला? काय झालं?" आणि तेव्हा तसं त्यानं म्हटल्यानंतर सर्वजणच एकदम खुश होतात आणि विक्रम, मानिनी वगैरे सगळेजण खुश होतात आणि विक्रम म्हणतो, "चला, चला, लेकी-सुना आल्या घरामध्ये." असं म्हणून आता हे सर्वजणच तिकडे दरवाजाकडे जातात. तर तेव्हा पार्थ आता जीवाला विचारतो, "नंदिनी कुठे आहे?" तर जीवा एकदम चक्क त्याला म्हणतो, "कोण नंदिनी?" आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो बहुतेक आता नंदिनीने त्याला येण्यापासून नकार दिला असावा किंवा आता जेव्हा काहीतरी नाटक करत आहे आणि ते काय आहे, खरं आहे की खोटं आहे ते आपल्याला उद्याच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.